श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 48. गंगोत्री हे अतिशय छोटं खेडं आहे. उन्हाळ्यानंतर 6 महिनेच इथे लोक राहतात. बर्फ पडू लागला की लोक खाली येऊन ऋषिकेशला किंवा आसपास कमी थंडीच्या भागामध्ये राहतात. गंगोत्रीला पोचल्यावर एका धर्मशाळेत सामान ठेवलं आणि दोघंही फिरायला बाहेर पडले. गंगेच्या काठाने ते चालत असतानाच अचानक एक बैरागी हसत हसत येताना दिसला. चेहऱ्यावर पूर्ण प्रसन्नता, पूर्ण आनंद, बालकासारखं अबोध हास्य. उन्मनी अवस्थेत असावा. अंगावर एकही वस्त्र नाही. सर्व अंगाला राख फासलेली. कोणीतरी भिक्षा म्हणून दिलेली भाकरी तो आनंदाने हातात धरून खात पुढे चालला होता. त्याच्या पाठीमागून 2 मुलं येत होती. नागडा वेडा, नागडा नागडा, वेडा वेडा म्हणून त्याच्याकडे बोट दाखवून हसत होती. त्या मुलांचं खिदळणं ऐकून तो बैरागी मागं वळून पाहायला लागला आणि त्यांच्याकडे पाहून तो बैरागी त्यांच्यासारखंच मोठ्यानं हसायला लागला. त्याला वेडा म्हटलं म्हणून रागावला नाही का चिडला नाही, काही नाही. ठार वेडा दिसतोय असं म्हणत त्या दोन्ही मुलांनी दगड उचलले आणि त्या बैराग्याच्या दिशेनं भिरकावले. एक दगड त्या बैराग्याच्या डोक्यावरून गेला, पण दुसरा दगड त्याच्या कपाळावर जोरानं आदळून जखम होऊन रक्त यायला लागलं. पण बैराग्याच्या आनंदामध्ये उणेपणा आला नाही. वेदनेचं चिन्ह नाही, खेद नाही, खंत नाही, दुःख नाही, काही नाही. उलट तो अधिकच मोठ्याने हसायला लागला. प्रभूची लीला, प्रभूची लीला, प्रभूची लीला, सर्व प्रभूची लीला, असं मोठ्या आनंदाने हसत हसत तो म्हणायला लागला. दयार्णव स्वामी स्तिमित झाले. दयार्णव स्वामी कळवळले. त्यांनी चटकन पुढे होऊन त्या मुलांना थोपवलं आणि दटावून सांगितलं, हे फार थोर परमहंस आहेत, वेडे नाहीत ते. मुले वरमली आणि चटकन मागच्या मागे पळून गेली. दयार्णव स्वामींनी त्या बैरागी बाबांना हातानं धरून रस्त्याच्या बाजूला एका दगडावर बसवलं. गोविंद स्वामींनी त्यांच्या कपाळावरील रक्त पुसलं आणि जखमेवरील पडशीतील विभूती लावली. दयार्णव स्वामींनी आपलं नेस्त धोतर टरकन फाडलं, त्याची एक चिंधी त्या जखमेवर बांधली, आपली घोंगडी त्याच्या अंगावर घातली आणि कळवळीने विचारायला लागले, कसं वाटतंय? फार दुखतंय का? तो साधू हसत हसत म्हणाला, सगळी प्रभूची लीला. त्यानंच भाकरी दिली, त्यानंच दगड मारला, त्यानंच जखम बांधली, त्यानंच घोंगडी दिली. मुलांनी दगड मारला, जखम झाली म्हणून आनंद उणावला नाही. कुणी जखम बांधून अंगावर घोंगडी घातली म्हणून आनंद वाढलाही नाही. सगळी माया आहे, एक परमात्माच सत्य आहे, असं स्वतःशीच पुटपुटत तो बैरागी उठून चालायला लागला. दयार्णव स्वामी त्याला म्हणाले, थांबा थांबा. तोवर तो भरभर निघूनही गेला. दिसेनासा झाला. आपण आता जे दृश्य पाहिलं ते प्रत्यक्ष घडलं होतं का ते स्वप्न होतं, असा विचार क्षणार्धात दयार्णव स्वामींच्या मनामध्ये चमकून गेला. गोविंद स्वामी म्हणाले, जीवनमुक्ती हीच अंतिम अवस्था आहे. तदा मुक्ती यदा चित्तम न वांछती न शोचती न मुंचती न गृणाती न रुष्यती न कुप्यती. देहापासून बाजूला झाले आहेत, मनापासून बाजूला झाले आहेत. ब्रह्मेंद्र स्वामींचे हात सुलतानाने तोडले तरी स्वामी पूर्ण आनंदातच होते असं सांगतात. दिल्लीच्या सुलतानानं शिखांचे धर्मगुरू पकडून आणले आणि इस्लाम धर्म स्वीकारत नाही म्हणताच कातडी सोलून हाल हाल करून ठार मारले. पण शेवटपर्यंत ते पूर्ण आनंदात होते. मांडव्य, जनक असे कितीतरी जीवनमुक्त होऊन गेले, ज्यांची वर्णनं वेदांमध्ये आहेत. असाच एक जीवनमुक्त साधू आज आपल्याला पाहायला मिळाला. सूर्य मावळला होता. हळूहळू संधिप्रकाश कमी व्हायला लागला. थंड वारे वाहू लागले. थंडी एकदम वाढली. अंगात हुडहुडी भरल्यासारखं वाटायला लागलं. गोविंद स्वामी आणि दयार्णव स्वामी धर्मशाळेमध्ये परतले. रात्री थंडी एवढी वाढली की अनेक रजया अंगावर घेऊनही थंडीचा कडाका कमी होत नव्हता. त्यामुळे नीट झोप लागेना. दयार्णव स्वामींच्या मनात तो विदेहमुक्त साधूच रेंगाळत होता. त्याचं ते निर्व्याज हास्य, त्याचा आनंद पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत होता. सकाळ झाली.
दयानंद स्वामींना वाटलं गंगेमध्ये स्नान करावं, गंगाजल तीर्थ घ्यावं. पण पंड्या म्हणाला, गंगेत स्नान केल्यानं शीतबाधा होते. गंगेच्या पाण्यात रेती मिसळली असल्यामुळे ते गाळून आणि उकळूनच प्यावं लागतं, नाहीतर जुलाबाचा त्रास होऊ शकतो. पंड्याने 2 घागरी पाणी नदीवरून आणलं, चुलीवर गरम करून दिलं आणि म्हणाला, लगेच स्नान करा. इथली थंडीच एवढी प्रचंड असते की उकळतं पाणी देखील काही क्षणात थंड होतं. गोविंद स्वामी आणि दयानंद स्वामींनी त्या गरम पाण्यानं स्नान केलं आणि दोघे गंगोत्री मंदिरामध्ये दर्शनाला गेले. देवालयातली गंगा मातेची धातूची मूर्ती अत्यंत सुंदर आहे. शंकराचार्य स्वामी महाराजांनीच या मूर्तीची स्थापना केली असं सांगतात. दर्शन घेताना दयानंद स्वामींचं हृदय अतीव समाधानाने भरून गेलं. इथून मूळ गंगेचा उगम बराच लांब आहे, पण गंगेच्या दोन्ही तीरावरची बर्फाच्छादित पर्वतराशी चढायला अत्यंत कठीण आहे. पहाडांच्या रांगा अगोदरच अति उंच आणि त्यावर बर्फाचे थर साचलेले. शिवाय सूर्याच्या प्रखर तेजाने बर्फाचे थर वितळायला लागताच तो भाग निसरडा होतो आणि त्यावर पाय ठेवणं सुद्धा कठीण जातं. म्हणून गंगेच्या मूळ उगमापर्यंत जाण्याचा बेत त्यांनी रहित केला. गंगोत्रीहून निघायची वेळ आली. दयानंद स्वामी परत एकदा गंगा नदीच्या दर्शनाला गेले. हिमालयाच्या डोंगरातून वेगाने खळखळत येणारा तो पांढरा शुभ्र प्रवाह पाहून त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. हृदय भक्तिभावानं भरून आलं. शंकराचार्य स्वामी महाराजांचं स्तोत्र दोन्ही हात जोडून भक्तिभावानं सोहनी भटियार रागात ते गाऊ लागले. देवी सुरेश्वरी भगवती गंगे त्रिभुवन तारिणी तरल तरंगे शंकर मौली निवासिनी विमले मम मतिरास्ता तव पद कमले. एका अनामिक ओढीनं दयानंद स्वामी गंगामातेच्या प्रवाहाजवळ गेले. तीर्थप्राशनाचा श्लोक म्हणत त्यांनी 3दा ओंजळ भरून गंगाजल घेतलं आणि भक्तिभावानं तीर्थ म्हणून प्राशन केलं. काही वेळ ते तिथेच ध्यान करीत बसले. प्रसन्नतेची आगळीच अनुभूती येत होती. भक्तिभावाची धुंदी दाटून आली आणि दयानंद स्वामी गाऊ लागले, श्रीपती पद गांगे श्री गंगे जय जय जगद अद्यभंगे त्रिजग विभागे रहित निदाघे स्मरहर उत्तमांगे निज तरंगे बहल तरंगे उज्ज्वल हरियश गंगे हरियश रंगे कृष्ण दयार्णव करुणा पात्रे निज तरंग सुरंगे. गंगोत्रीहून परतीचा प्रवास सुरू झाला. उत्तर काशीला पोहोचल्यानंतर दयानंद स्वामींना पहाडी हगवणीच्या विकाराचा त्रास व्हायला लागला. पोट मुरडून जुलाब व्हायला लागले. उत्तर काशी हे मोठं पवित्र तीर्थस्थान असल्यामुळे शौचाला गावाबाहेर जावं लागतं. दयानंद स्वामींना तर अतिशय अशक्तपणा आलेला. त्यांना मुळीच चालवत नव्हतं. काय करावं, कुठे जावं, कुठे राहावं काही सुचेना. एवढ्यात मळके कपडे घातलेला भिकाऱ्यासारखा दिसणारा एक अपरिचित मनुष्य त्यांच्याकडे आला. दयानंद स्वामींची अवस्था पाहून त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्यानं दयानंद स्वामींना हात धरून गावापासून बरंच दूर असलेल्या आपल्या झोपडीकडे नेलं. मातीची 4-5 गाडगी मडकी आणि 2 दगड याशिवाय त्या झोपडीमध्ये काहीही वस्तू नव्हती. त्यानं दयानंद स्वामींना काही मुळ्या उगाळून दिल्या, भिक्षेची व्यवस्था केली, घोंगडी अंथरून झोपायची व्यवस्था केली आणि मोठ्या प्रेमाने गोविंद स्वामींना म्हणाला, आपल्या शिष्यवरांना बरं वाटेपर्यंत आता आपण दोघांनी इथंच राहायचं. औषध दिलंय, 2-3 दिवसात बरं वाटेल. त्याचा प्रेमळ आग्रह मानून दोघही त्याच्या झोपडीत राहिले. त्याचं वागणं मोठं विलक्षण होतं. रोज सकाळी भिक्षा मागायला जायचा. उत्तर काशीचे लोक त्याला वेडा म्हणत. भिक्षा घातली तर घातली, नाहीतर धुडकावून लावायचे, फिडीस करायचे, असे ते वागत होते. पण कोणी कितीही अवहेलना केली, अपमान केला तरी तो नुसताच हसायचा आणि काही न बोलता तिथून निघून जायचा. विरोध नाही, राग नाही, खेद नाही, खंत नाही. कुणी बोलायला गेलं तर चेहऱ्यावर वेडसर भाव यायचा. असंबंध वाक्य बोलायचा, वेडाचार करायचा. मूळचा खूप देखणा, मोठ्या घरातला असावा, पण अंगाला तेल लागत नसल्यानं आणि कपडे फाटके असल्यानं तो भिकाऱ्यासारखा दिसत होता. भिक्षेतलं फारच थोडं स्वतः खायचा.
पण कुणी यात्रेकरू भुकेला दिसला की आग्रहानं बोलावून आणायचा. गाडग्यात रांधायचा आणि तिथल्या पसरट दगडावर वाढायचा. आजारी यात्रेकरूंना झाडपाल्याचं औषध द्यायचा. प्रेमानं सेवा शुश्रूषा करायचा. भुकेल्या प्राण्यांना काहीतरी घालायचा, पाणी पाजायचा. झोपडीत देव नव्हते, देवपूजा नव्हती. देवळात कुठे दर्शनाला जातही नव्हता. सारा वेळ मौनातच. कुणाशी बोलणं नाही, काही नाही. गोविंद स्वामी हसून त्याला म्हणाले, साधू महाराज, आपण कितीही वेड्याचं सोंग आणा, आपण तसे नाही हे आम्ही ओळखलंय. लोकांचा उपद्रव होऊ नये, एकांत मिळावा म्हणून आपण असं वागता. होय ना? अगदी खरं खरं सांगा बरं. तो साधू नुसताच हसला. स्वतःबद्दल काही बोलावं असं वाटतच नव्हतं. पण गोविंद स्वामींनी खूपच आग्रह केला. आम्हाला मार्गदर्शन होईल म्हणून तरी सांगा. खूप विनवलं, खूप विनवलं. तेव्हा तो सांगायला लागला, म्हैसूर जवळच्या एका खेड्यातल्या जमीनदाराचा मी मुलगा. लहानपणीच देवाच्या ओढीने घराच्या बाहेर पडलो आणि फिरत फिरत इथे आलो. गुरु महाराजांनी सांगितलं, निंदा स्तुती मान अपमान समान मानायचा आणि मन स्थिर ठेवायचं. पण मन स्थिर ठेवणं पुरेसं नाही. परमार्थात निंदा आणि अपमान अमृतासारखा आणि मान आणि स्तुती विषासारखी असते. म्हणून जिथे अपमान होईल, अवमान होईल, तिथे पुन्हा पुन्हा जायचं. जिथे मान मिळेल तिथे जायचं नाही. अवमान झाला, निंदा झाली तर सन्मान झाल्यासारखा आनंद वाटला पाहिजे. कारण त्यामुळे पूर्व पापाचा निराश होत जातो. म्हणून जिथे अवमान होतो तिथे मी पुन्हा पुन्हा जातो. एवढंच नव्हे तर लोकांनी अवहेलना करावी म्हणूनच असं वागतो. गुरु महाराजांनी असंही सांगितलं, केवळ मूर्तीत देव पाहू नको, सर्व प्राणी मात्रांमध्ये देव पहा. सर्वांशी प्रेमानं दयाबुद्धीने वाग. तीच खरी देवपूजा आहे. म्हणून आज तायगत कधी एक विंचू सुद्धा चावला नाही. मी मारला नाही. इथे विंचू खूप निघतात. रात्री झोपडीत विंचू दिसला की गाडगं उपडं टाकून झाकून टाकतो आणि सकाळी दूर सोडून देतो. गुरु महाराजांच्या उपदेशाप्रमाणे वागण्याचा अभ्यास करत असतो, इतकंच. बाकी मला काही येत नाही, काही कळत नाही. झोपडीत देवदार वृक्षांच्या लाकडांची धुनी सारखी पेटलेली असायची. देवदारात तेलाचा अंश असल्याने त्याच्या ढलप्याही छान जळत राहायच्या. रात्री वेगळा दिवा लागायचा नाही. एखादा ढलपाही मशालीचं काम करायचा. मध्यरात्री दयाळराव स्वामींना जाग आली. धुनीच्या प्रकाशात दिसलं, तो साधू धुनीजवळ ध्यानाला बसला होता. ध्यान अत्यंत प्रगाढ वाटलं. त्याचं अंग दीप्तिमय झालंय. अंगातून प्रकाश फाकतोय. शांतीच्या लाटा बाहेर पडतायत. घनदाट काळोखामध्ये एखादी स्वयंप्रकाशी दिव्य मूर्ती असावी तसं त्याचं ध्यानमग्न रूप दिसत होतं. वाटलं, सच्चिदानंद इथे घनरूप झालेले आहेत. सूक्ष्मातिसूक्ष्म परम गुह्य असलेलं सनातन ब्रह्म इथे स्थूल मूर्तीच्या रूपाने साकार झालेलं आहे. घनदाट काळोखामध्ये अचानक वीज चमकावी आणि आसमंत उजळून लख्ख दिसावं तसं झालं. परावैराग्य आणि अमानित्व इथे सर्वोच्च पातळीवर पोहोचलंय. हिमालयामध्ये वास्तव्य करणारे भगवान शंकर सर्वत्यागी आहेत. म्हणून अनंत अपरंपार ऐश्वर्याचे एकमात्र अधीश्वर आहेत. हे साधू महाराजही ऐहिक जीवनाचा संपूर्ण त्याग करून आध्यात्मिक ऐश्वर्य आणि वैभवाचे सम्राट झाले आहेत. पूर्णतेला पोचलेत. आत्मस्थितीवर स्थिरावलेत. रात्र प्रगाढ, सर्वत्र निरव शांतता. आकाशात चंद्र उगवलेला, तारे चमकत होते. वाटलं, साधू महाराज भगवंतांची पूजा करतायत. सारं आकाश त्यांच्या हातातील आरतीचं तबक आहे. त्या चंद्रबिंबाचं निरांजन ते होतंय. हे तारे म्हणजे भगवंताला वाहिलेली फुलं आहेत. साधू महाराज देवपूजा करतायत. हीच खरी देवपूजा. त्यांना देवपूजेसाठी दुसऱ्या एखाद्या मंदिराची गरजच काय? दयाळराव स्वामींचं अंग रोमांचित झालं. हृदय भरून आलं. डोळे पाणावले. त्यांनी भक्तिभावाने साधू महाराजांना मनोमन वंदन केलं. गोविंद स्वामी आणि दयाळराव स्वामी आता पुढच्या प्रवासाला निघाले. निरोप घेताना दयाळराव स्वामींचे डोळे पाणावले होते.
साधू महाराज दूरपर्यंत पोहोचवायला आले. 3 दिवसांचा सहवास, पण जन्मजन्मांतरीच्या जीवलगाचा निरोप घ्यावा तसं वाटलं साधू महाराजांनाही आणि गोविंद स्वामी दयाळू स्वामींनाही. श्रीराम समर्थ श्रीराम.